म्हशीने पिल्लाला जन्म देताच असं काय घडलं की शेतकऱ्याने थेट 112 वर फोन करून पोलिसांनाच घरी बोलावलं। नेमका काय प्रकार घडला? शेतकऱ्याने पोलिसांना धावत पळत का बोलावलं? म्हशीने नेमकं काय केलं होतं? लोकांना आश्चर्यचकित करणाऱ्या या घटनेमागे असं काय गूढ दडलं होतं? हे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा एक क्षण थबकाल, कारण ही गोष्ट जितकी साधी वाटते तितकी ती वेगळी आहे। उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा आनंदाने, हसण्याने आणि छोट्या छोट्या गोष्टींनी जगणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रदेश। त्या गावाचं नाव खुशालपूर। नावाप्रमाणेच लोकही खुशाल। त्या गावात राहणारा एक साधा शेतकरी जसवीर सिंह, दिवसभर शेतात कष्ट करणारा, घाम गाळणारा आणि संध्याकाळी गोठ्यात जाऊन आपल्या म्हशींशी बोलणारा। त्याच्याकडे 2 म्हशी आणि एक वासरू होतं, पण त्याच्या सगळ्यात लाडक्या म्हशीचा आज विशेष दिवस होता। ती प्रसूती व्यवस्थेत होती। जसवीरच्या घरात सगळ्यांचं लक्ष त्या म्हशीकडेच। बायको, मुलं, अगदी शेजारी सुद्धा गोठ्याबाहेर थांबलेले। सगळ्यांना वाटतंय आज काहीतरी खास होणार आहे। रात्रीचे 12 वाजून गेले होते। गावात सर्वत्र काळोख, फक्त जसवीरच्या गोठ्यात दिवा लागलेला। गोठ्यातल्या त्या मातीच्या वासात, हळुवार वाऱ्यात आणि म्हशीच्या श्वासात एक वेगळीच तणावपूर्ण शांतता होती। जसवीर पाण्याची बादली घेऊन बसला होता। म्हशी अधूनमधून आवाज काढत होती। सगळे थांबले होते त्या क्षणाची वाट बघत। आणि मग अचानक एक हलकीशी हालचाल आणि गोठ्यात आवाज घुमला, पिल्लू झालं। क्षणात सगळ्यांच्या डोळ्यात चमक। मुलं आनंदाने उड्या मारू लागली। बायकोने हात जोडून देवाचे आभार मानले। जसवीरच्या चेहऱ्यावर आनंदाचा अश्रू आला। देवा, माझ्या म्हशीला पिल्लू झालं। पण त्या आनंदात काहीतरी गोंधळ होताच। म्हशीचं पिल्लू जन्माला आलं होतं, पण जसवीर काहीतरी वेगळंच बघत होता। तो जवळ गेला आणि त्याचा चेहरा गोंधळला। तो थोडा मागे सरकला, नंतर लगेच मोबाईल काढून नंबर फिरवला, 112। फोन लागतो, आपत्कालीन सेवा 112। सांगा, काय समस्या आहे? साहेब, लवकर या। म्हशीने पिल्लाला जन्म दिलाय, पण काहीतरी गडबड आहे। त्या बाजूचं पोलिसांचं उत्तर, कसली गडबड? कुणी जखमी आहे का? नाही साहेब, पण काहीतरी विचित्र दिसतंय, तुम्हीच या पाहायला। फोन तिथेच बंद होतो। पोलिसांना काही कळत नाही, पण आवाजात ताण जाणवत होता, म्हणून तात्काळ जीप तयार होते। मध्यरात्री अंधारात पोलिसांची जीप गावाकडे निघते। गावात कुत्रे भुंकतात, लोक खिडक्यांमधून बाहेर डोकावतात। अरे, पोलीस आले, काय झालं? लोक कुजबुजू लागले। गोठ्याबाहेर जसवीरचे शेजारी आधीच जमलेले। अरे, काय झालं रे जसवीरा? चोरी झाली का? तो फक्त एवढंच म्हणतो, तुम्ही थांबा, पोलीस येतायत। काही मिनिटातच पोलीस जीप येते। दार उघडताच 2 पोलीस उतरतात, एक हवालदार आणि एक कॉन्स्टेबल। कोण आहे? जसवीर सिंह। मीच आहे साहेब। काय झालं इतक्या रात्री? फोनवर म्हणालात गडबड आहे। जसवीर थोडा घाबरलेला, हो साहेब, म्हशीने पिल्लाला जन्म दिलाय, पण ते पिल्लू काहीतरी वेगळंच आहे। काय म्हणजे वेगळं? पोलीस गोठ्यात शिरतात आणि तिथे एक छोटंसं काळं पिल्लू आईच्या बाजूला पडलेलं। सगळं व्यवस्थित दिसतंय। पोलीस थोडं पुढे जातात आणि हवालदार हसतो, अरे जसवीरा, यात काय गडबड? पिल्लू तर छान आहे। जसवीर गंभीर चेहऱ्याने म्हणतो, साहेब, तुम्हाला ते साधं वाटतंय, पण माझ्या म्हशीचं पिल्लू 2 तोंडाचं आहे। क्षणभर सगळे स्तब्ध। पोलीसही थांबतात। हवालदार पुढे जाऊन नीट बघतो आणि त्यालाही थोडा धक्का बसतो। पिल्लाच्या चेहऱ्यावर 2 तोंडांसारखी रचना होती। गावकरी घाबरतात। काही म्हणतात, अरे देवा, हे अपशकुन आहे। कोणी म्हणतं, हे देवाचं चिन्ह आहे। पोलीस स्वतः सुद्धा थोडे हादरतात आणि मग समजावतात, हे निसर्गाचं अपूर्ण निर्मितीचं प्रकरण असतं, भीतीचं कारण नाही। मग जसवीरचा चेहरा थोडा हलका होतो। तो म्हणतो, साहेब, मला वाटलं काहीतरी वाईट झालं, म्हणून मी 112 वर फोन केला। भीती वाटली की म्हशीचं पिल्लू जगेल की नाही। हवालदार हसतो, अरे तू 112 म्हणजे आपत्कालीन पोलिसांना फोन केलास, डॉक्टरांना नाही। गावभर हशा पिकतो, पण जसवीरचा चेहरा निष्पाप। तो म्हणतो, साहेब, मी घाबरलो होतो। माझं पहिलं पिल्लू होतं म्हशीचं, म्हणून मी विचार केला की पोलीस आले तर धीर मिळेल। पोलिसांचं मनही पाघडतं। तो गोठ्यातल्या पिल्लाजवळ जातात, त्याचं डोकं थोपटतात। अरे छोट्या, तुझ्यामुळे पोलीस आले रे गावात। लोक मोबाईल काढून व्हिडिओ काढू लागतात। कोणी म्हणतं, ही बातमी तर व्हायरल होणार। आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्हिडिओ सोशल मीडियावर झळकतो। म्हशीने पिल्लाला जन्म दिला आणि शेतकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं। लोक हसतात, शेअर करतात, मेम्स बनतात। कोणी म्हणतं, अरे पुढचं मूल झालं की आपणही 112 ला फोन करूया। तर कोणी म्हणतं, हा आहे देशातला सगळ्यात प्रामाणिक शेतकरी। पण जसवीरसाठी हा आशा नव्हता, तो खरा आनंद होता। त्याला त्या पिल्लाचं जगणं महत्त्वाचं होतं। त्याच्यासाठी ते पिल्लू फक्त प्राणी नव्हतं, ते त्याच्या श्रमाचं आणि आशेचं प्रतीक होतं। काही दिवसांनी ते पिल्लू जगतं आणि जसवीर दररोज त्याची काळजी घेतो। त्याचं नाव ठेवतो लक्ष्मी, कारण त्याच्या घरात हशा, आनंद आणि भरभराट घेऊन आली होती। लोक अजूनही त्याच्यावर जोक करतात, अरे जसवीर, पुढचं पिल्लू झालं की पोलिसांना आधी फोन करशील का? तो हसत म्हणतो, हा रे, पण यावेळी मिठाईही ठेवीन। ही गोष्ट तशी लहान वाटते, पण तिच्यात एक मोठा अर्थ आहे। कधी कधी साधा माणूस आपल्या भावनेतून, आपल्या आनंदातून काहीतरी असं करतो की ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतं। म्हशीचं पिल्लू, पोलिसांचा फोन आणि एका शेतकऱ्याचा निरागस आनंद, हे आयुष्याचं खरं सौंदर्य आहे।
आजच्या धकाधकीच्या जगात जिथे माणूस छोट्या छोट्या गोष्टी विसरला आहे, तिथे जशवीर सारख्या माणसाने सगळ्यांना आठवण करून दिली. आनंद लहान गोष्टीतही मिळतो, फक्त मन स्वच्छ हवं. म्हशीने पिल्लांना जन्म दिला आणि एका शेतकऱ्याने आनंदाने पोलिसांना बोलावलं. त्याचा तो एक फोन देशभरात हशा पसरवून गेला. पण त्या हशामागे होतं एक निरागस मन आणि तीच खरी भारताची ओळख. साधेपणा, भावनांनी भरलेलं जीवन आणि आनंदाने नटलेलं हृदय.